महाराष्ट्रातील गौरवशाली आदिवासी आणि त्यांची संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे. विविधतेने आणि समृद्धतेने नटलेल्या आपल्या राज्यात आदिवासींच्या संस्कृतीच्या वेगवेगळ्या छटा आपणास पाहावयास मिळतात. आदिवासींच्या जीवनातील प्रत्येक धार्मिक सण, शुभकार्य एकत्र साजरी करणारी ही सर्व मंडळी पारंपरिक नृत्य आणि गाण्यात रमून जाताना आपल्याला सहज दिसून येतात. वर्षभरातून एकदाच येणारी होळी ही त्यांच्या सामुदायिक उत्सवाचा एक भाग आहे. निसर्गाने नटलेल्या सातपुडा डोंगरात काठी नावाचे गाव आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील काठी गावची प्रसिद्ध होळी अनोखी आहे. जिल्ह्यातील हा सर्व भाग तसा अतिशय दुर्गम आणि आदिवासी वस्ती असलेला. इथले आदिवासी हे निसर्गाची पूजा करून निसर्गावरच उपजीविका करतात. पण सध्या पोटा पाण्याची खळगी भरण्यासाठी बरेच आदिवासी शहराकडे कामासाठी वळले आहेत. वर्षभर जरी आपल्या घरापासून दूर असले तरी होळी जसजशी जवळ येते तसतसं त्यांची पावलं आपल्या घराकडे वळू लागतात आणि लाखो आदिवासी सातपुड्यातील पहिल्या होळीचा मान असलेल्या या काठी गावी एकत्र येऊन हा होलिकोत्सव जल्लोषात साजरा करतात. होळी उभी करण्यासाठी हा खड्डा श्रमदानाने आणि कोणतंही हत्यार न वापरता फक्त हाताने माती काढून खोदला जातो. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत असे वेगवेगळे संघ येथे आपल्या घरापासूनचा प्रवास पायी करत इथपर्यंत पोहोचतात. आपलं श्रमदानाचं काम झालं की ते त्या खड्ड्याभोवती पारंपरिक पद्धतीने नृत्य करतात. या उत्सवासाठी फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर गुजरात, मध्य प्रदेश या राज्यातून सुद्धा लोक येथे येतात. सर्व आदिवासी आपल्या पारंपरिक वेशात इथे आलेले असतात. लाखो लोक एकाच तालावर थिरकत असतात. वेगवेगळी वाद्य, त्यात बिरी, तूर, मांदळ टिपऱ्या, ढोल, टाळ, तसंच अंगावर चांदीच्या नाण्यांच्या माळा, बांबूपासून बनवलेले वेगवेगळ्या प्रकारचे मुकुट, फेटे आणि मुखवटे, कमरेवर मोठे घुंगरू किंवा सुकलेले दोडकी आणि दुधी भोपळ्यांचे कामरपट्टे, हातात वेगवेगळी शस्त्र, अंगावर रंगीबेरंगी कपडे असा वेश त्यांनी परिधान केलेला असतो. अंगावर आणि चेहऱ्यावर राख किंवा नैसर्गिक रंगांनी रंगरंगोटी केलेली असते. या रात्री पुरुष मंडळी बुध्या बाबा, घेर, मोरख्या, कहाणडोखा, मोडवी, शिकारी अशी वेगवेगळी रूपं धारण करतात. आपली परंपरा जपण्यासाठी हे सर्व लोक इथे आलेले असतात. निसर्गाशी एकरूप होऊन आपल्याच धुंदीत असतात. येथे आपल्याला अतिशय प्राचीन असलेल्या आदिवासी संस्कृतीचे दर्शन होते. लाखोंची गर्दी जरी असली आणि कोणाचेही व्यवस्थापन नसताना सुद्धा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा सोहळा रात्रभर चालतो. वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज रात्रभर गुंजत असतात. या होळीचा इतिहास तसा 750 वर्षांपेक्षाही जुना आहे. राजा उमेद सिंह यांनी 1246 साली काठी हे राज्य स्थापन केलं होतं. तेव्हापासूनच या होळीची सुरुवात झाली होती. भारतातील सर्वात जुनी असलेली ही आदिवासींची होळी 750 वर्षांनंतर सुद्धा काहीही बदल न होता तशीच पारंपरिक पद्धतीनं साजरी केली जाते. काठी होळी त्यात वापरण्यात येणाऱ्या बांबूच्या उंचीसाठी प्रसिद्ध आहे. बांबू शोधण्यासाठी 350 ते 400 किलोमीटर घनदाट जंगलात फिरतात.
निवडलेला बांबू काठी गावी घेऊन येत असताना वाटेत येणाऱ्या गावांमध्ये बांबूची पूजा केली जाते. सूर्य जसा जसा मावळतीला जात असतो तसा तसा होळीचा बांबू गावाजवळ येत असतो. बांबू अखेर गावात आल्यानंतर त्याचं वाजत गाजत स्वागत करण्यात येतं. आणि सर्वात अगोदर या बांबूची राजघराण्याकडून पूजा केली जाते. तसंच राजा उमेद सिंह यांची हत्यारं आणि आसनाची देखील पूजा केली जाते. एकीकडे हे सर्व विधी चालू असताना दुसरीकडे होळीचा बांबू उभा करण्यासाठी खड्डा खोदण्याचं काम रात्रभर चालूच असतं. हळूहळू जवळजवळ 5 फूट खोल हा खड्डा बनवला जातो. नंतर होळीचा बांबू इथे आणून त्याची पुन्हा एकदा पूजा केली जाते. खोबरं, हार, कंगन, खजूर यांचा नैवेद्य दाखवला जातो. होळी खड्ड्याचं काम पूर्ण झालेलं असतं आणि नंतर ज्याची सर्वजण प्रतीक्षा करत असतात ती होळी उभी करण्यात येते. होळीचा बांबू अतिशय उंच असल्यामुळे त्याला उभं करण्यासाठी अतिशय मेहनत घेतली जाते. इथे सुद्धा कोणतंही हत्यार न वापरता फक्त लाकडांच्या सहाय्याने होळी उभी केली जाते. यावेळी आणि होळी जाळल्यावर सुद्धा हा बांबू जमिनीवर पडू द्यायचा नसतो. या बांबूला आंब्याची किंवा जांभळाची पानं लावली जातात. शेवटी पहाटे 5 ते 6 वाजता होळीला अग्नी दिली जाते. आलेले सर्व आदिवासी या होळीला प्रदक्षिणा घालतात. अतिशय भव्य दिव्य असा हा सोहळा उत्तरार्धात पोचलेला असतो. याची भव्यता इथे आल्याशिवाय कधी समजणारच नाही. हा विस्मयकारक अनुभव घेण्यासाठी इतर लोकही काठी गावी पोहोचत असतात. सूर्योदय होईपर्यंत होळी जळतच असते. जसजसा सूर्य डोक्यावर येत जातो तसतसं प्रत्येक जण जमेल तसं आपल्या घरी आपल्या पाड्यात निघून जातो. हळूहळू पूर्ण काठी गाव रिकामं होत जातं. राहतात फक्त या सोहळ्याच्या आठवणी.